सर तुम्ही काही बोलताल का ॲज अ कस्टमर? गणपती बाप्पा मोरया. आपण या ठिकाणी इगतपुरी या गावामध्ये आहोत. इगतपुरीमध्ये हे गणपती विक्रीचं दुकान आहे, केंद्र आहे. या ठिकाणी भैयाने दुकानाचं खूप छानसं प्रदर्शन पण लावलेलं आहे की मनात बसतील, अतिशय सुंदर, मनमोहक आणि जसं बाप्पा आपल्याकडे प्रसन्न नजरेने बघतात अशा भावना या प्रत्येक गणपतीच्या डोळ्यामध्ये दिसत आहेत आणि अत्यंत सुंदर सुबक विविध रंगामध्ये छानशा या मूर्ती गणपतीच्या या ठिकाणी विक्रीसाठी भैयाने ठेवल्या आहेत. या ठिकाणी काही ग्राहक आहेत, कस्टमर आहेत. गणपती जवळपास थोड्या दिवसावर आला आहे. काय त्यांच्या भावना आहे, काय त्यांची ऊर्जा आहे. गणपती म्हणल्यावर सगळ्यांच्याच मनात उत्साह असतो, आनंद असतो, ऊर्जा असते. बुद्धीचे देवता आहेत. प्रत्येकाला बुद्धीची आवश्यकता असते. योग्य वेळेस योग्य गोष्टी सुचल्या पाहिजे यासाठी आपण नेहमी गणपतीची पूजा करतो, आराधना करतो. तर आपण भैयांकडून जाणून घेऊ की काय त्यांचं विशेष भाव आहे, काय त्यांचं मनोगत आहे. बोला. इथे आम्ही कुणाल आर्ट्स मध्ये आलो आहे. गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघतो आहे. अत्यंत सुरेख अशा जिवंत देखावा त्यांच्यात आम्हाला साकारल्यागत दिसतोय. अतिशय जिवंत भाव मूर्तींमध्ये आहे. तर आम्ही नेहमी सगळ्यांना सगळ्या कस्टमरला सांगू की कुणाल आर्ट्समध्ये तुम्ही येऊन खरंच बाप्पांची भावपूर्ण अशी मूर्ती तुम्ही इथे घेऊ शकता. आम्ही सुद्धा इथे मूर्ती घेण्यासाठी आलो आहोत. दरवर्षी येतो आणि आज ह्या वर्षी आलो आम्ही. धन्यवाद. नाही आतमध्ये पण ठेवलेले आहेत आपण. तर या ठिकाणी आपण जे गणपती मूर्तीचं जे मुख्य या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे, दुकान आहे, त्याच्याकडून जाणून घेऊ की काय त्यांच्या भावना आहेत आणि मूर्तींमध्ये कशा प्रकारची विविधता या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलेली आहे, राखलेली आहे. दरवर्षी गणपती बाप्पा येतात. दरवर्षी आपला आनंद कैक पटीने वाढतो आणि 10 दिवस कुठे निघून जातात हे कळत नाही. गणपती म्हणजे आपल्याकडला सगळ्यात मोठा उत्साह, आनंद, बुद्धीचे देवता आहेत. तर आपण जाणून घेऊ भैयाकडनं की विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आमच्याकडे पेनच्या सुबक आणि सुंदर गणपती आहेत. तरी लवकरात लवकर सगळ्यांनी आम्हाला व्हिजिट करा, शॉपला भेट द्या. माझ्या गणपती अवघे थोड्या दिवसावर आलेले आहेत, राहिलेत 20-25 दिवस आणि गणपती पण आता माझ्याकडे थोडेच राहिले आहेत. तर माझे जे कस्टमर असतील, ज्यांना कोणाला गणपती हवे असेल तर सगळ्यांनी भेट द्या लवकरात लवकर. आणि हे माझं हर वर्षी शॉप असतं आहे. सगळे पेनचे माझे सुबक और सुंदर गणपती असे येतात आणि गणपतीमध्ये जे जिवंतपणा आहे, मी सगळं माझ्या मित्रमंडळी जिथं पेनचे आहेत मी त्यांच्याकडनं तसं काम करून घेतो. ही मूर्तीमध्ये एकदम जिवंतपणा टाके की माझे कस्टमर असे आहे की त्यांना असं मनपूर्वक गणपती असे भेटले पाहिजेत, असं माझं काम असतंय. माझ्याकडे दोन्ही व्हरायटीमध्ये गणपती आहेत. POP मध्ये पण आहेत आणि शाडू मातीमध्ये पण आहेत. हर वर्षी मी शाडू माती POP दोन्ही पण ठेवतो आणि डायमंड वर्क सगळे आम्ही इथंच करतो. सगळे माझ्या कस्टमरसाठी सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल आहेत, करून देतो सर्व काय. नमस्कार. इगतपुरीमध्ये कुणाल आर्ट्स म्हणून आमचं दुकान भरपूर वर्षापासून म्हणजे 10 ते 15 वर्षापासून त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
आमच्या दुकानामध्ये शाडू मातीचे गणपती, प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणि लाल शेंदुर्णी मातीचे गणपती अवेलेबल आहेत. आणि आम्ही आमच्या ग्राहकांना योग्य अशा प्रकारे आणि एकदम सुशोभित अशा चांगल्या प्रकारच्या मूर्ती आणि ग्राहकांचे समाधान करण्यासाठी आम्ही खूप म्हणजे असे विविध प्रकारच्या पद्धतीने मूर्ती सजवून ग्राहकांना असं समाधान मिळेल आणि त्यांच्या घरात ज्यावेळेस ते देखावे साजरे करतील त्यावेळेस त्या मूर्तींमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण लोकांना बघण्यासाठी आम्ही त्या मूर्त्या खूप अशा सुंदर प्रकारे आणि खूप मेहनतीने सजवून कस्टमरला समाधान मिळेल याप्रमाणे आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या दुकानामध्ये म्हणजे मूर्तींचे रेट एकदम वाजवी दरात असून आणि ग्राहकांनी आमच्या दुकानासाठी खूपच हमेशा ग्राहकांची आमच्या दुकानाकडे पसंती असते, वळलेले असतात कस्टमर आमच्याकडे. आणि आमच्याकडे एक वेळ अशी असते की आमच्याकडे कस्टमरला देण्यासाठी मूर्ती पण अवेलेबल नसते, तरी ग्राहकांचा आग्रह असतो की भाऊ तुम्ही आम्हाला एकतरी मूर्ती अवेलेबल करून द्या. याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो आणि आमचे कस्टमर दर दिवसेंदिवस हे वाढतच आहेत आणि ग्राहकांचे आमच्याबद्दल खूप म्हणजे खूप असे चांगले विचार आहे की ते आमच्याशिवाय दुसरीकडे जात नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा आमच्या दुकानाकडे येण्यासाठी प्रोत्साहित करतात. धन्यवाद. कुणाल आर्ट्सचे हे एक अत्यंत जुने पारंपरिक असे त्यांचे गिराईक आहेत जे वर्षानुवर्ष कुणाल आर्ट्समधूनच गणपती घेत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय त्यांच्या भावना आहेत. बोला सर. काय नाही, आमच्या भावना एकदम छान आहेत. उत्कृष्ट सजावट त्यांची असते आणि आम्ही त्यांचे जुने कस्टमर आहोत आणि मूर्तीचं सुबक रेखीव आणि एकदम उत्कृष्ट असे दर्जाचे ते कलाकृती करतात. त्याच्यामध्ये आमचं समाधान आहे आणि ते बघूनच आमच्या मनाचं समाधान होतं.